हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. आज मी माझं फ्रीज आवरायला काढलं होतं. खूप दिवस झालं मी आवरलंच नव्हतं, त्यामुळं खूप घाण झालेली होती. फ्रीजरमध्ये खूप सारा बर्फ साठलेला होता. मग आतमधलं सगळं सामान काढून घेतलं, कपड्याने घाण पुसून घेतली. फ्रीजरमधले गरम पाणी टाकलं बर्फ वितळण्यासाठी. 5-10 मिनिटांनी बर्फ वितळून गेला आणि कपड्याने काढून घेतला. गरम पाणी निरमा टाकून छान असं कपड्याने स्वच्छ पुसून घेतलं फ्रीज आतमधून. जिथं जिथं जास्त खराब झालं होतं तिथं तिथं घासणीने घासून घेतलं, छान स्वच्छ पुसून घेतलं आतमधून बाहेरून. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे छान मी फ्रीज साफ करून घेतलं. इकडं आतमधलं सामान आणलं होतं घासायला. काचेच्या वस्तू होत्या, हळूहळू घासल्या. एखादी वस्तू हातातून सटकू नये म्हणून मग टब घासला. टबामध्ये खूप घाण झालेली होती, माती ते साठलेली होती. 5 मिनटं पाणी टाकून भिजू दिलं. छान असं आतमधून बाहेरून घासून घेतलं. पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. आतमधून बाहेरून छान पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. तर बघा तुम्ही टब किती स्वच्छ निघलेला आहे. मग इकडं काचेच्या वस्तू घासायला घेतल्या होत्या. मला भीती वाटत होती एखादी हातातून निघू नये, पण झालं माझ्याकडून. तेच घासायला घेतली होती, त्याची सगळी बॉडी निघली होती, बघू शकता तुम्ही. मग मी बसायचा प्रयत्न करत होते पण ती काही बसत नव्हती. मग दुसरी भीती वाटत होती परत. मग दुसरी हळू घासून घेतली. ट्रे पण घासायला घातला, कारण फ्रीजरमधलं पाणी ट्रेमध्ये साठून त्याच्यावर सगळे पाण्याचे डाग झाले होते. मग ते पण छान स्वच्छ घासून घेतल्या. मग अशा प्रकारे मी सगळं साहित्य घासून घेतलं फ्रीजमधलं. मी इकडं टोपल्यात पाणी घेतलं आणि थोडंसं किचन वाट्यावर टाकलं. मग तिथं स्वच्छ जागा करून घेतली आणि वस्तू धुवून घेतल्या आणि तिथं पाणी निचळण्यासाठी ठेवलं होते मी सगळं. मग अशा प्रकारे सगळ्या वस्तू धुवून घेतल्या काचेच्या त्या. इकडं फ्रीज आपलं सुकलं होतं, बघू शकता किती छान दिसतं. लगेच मी वस्तू आणून घेतल्या फ्रीजमधल्या आणि थोडेसे डाग जे राहिले असते कपड्याने पुसून घेतल्या. आतमध्ये लावून घेतलं. फ्रीजरमधलं थोडं पाणी गळत होतं म्हणून डबा ठेवला होता आतमध्ये. ट्रे लावला, लगेच डबा मी काढून घेतला. परत कपड्याने पुसून घेतलं थोडंसं पाणी जे साठलं होतं त्याच्यात त्या. इकडं भाजीपाला आणलेला होता मी बाजारातून, तर ते सगळं एकत्र झाला होता म्हणून छोटे छोटे डबे घेतले, त्याच्यात सगळं वस्तू भरून ठेवल्या. मिरच्या, वाटाण्याची शेंगा, कांदे, बटाटे, लसूण असं सगळं वेगवेगळं करून घेतले मी. हा डब्यामध्ये काकडी, दोडका, शेवग्याची शेंगा हे सगळं ठेवलं होतं. माळव भाजीपाला ठेवायचे कॅरेटमध्ये. बटाटे, कांदे, लसूण हे जास्त प्रमाणात लागणाऱ्या वस्तू म्हणून ते एका साईडला ठेवल्या होत्या. इकडं फ्रीज घेतलं होतं साईडला जागेवर लावण्यासाठी. पिन लावून घेतली पण फ्रीज काय चालू होतच नव्हतं. मग मी घाबरले, म्हणलं फ्रीज का बरं चालू होत नाही, खराब तर झालं नसेल.
पण ते झालं होतं असं की ते स्विच खराब झालेला होता, त्यामुळं फ्रीजची लाईट लागली नव्हती. मग सगळा भाजीपाला मी सेट करून घेतला. बघू शकता अशा प्रकारे मी भाजीपाला लावून घेतला. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.